आजकाल जगात खरं प्रेम शिल्लक आहे का असा प्रश्न विचारला जातो. आजची पिढी ही मॉडर्न असल्याने नातेसंबंध किंवा लग्नसंबंधात ते प्रॅक्टिकल विचार करतात असं म्हटलं जातं. आजकालच्या पिढीला खरे प्रेम माहीत नाही आणि काही मुलं मुली तर फक्त पैशावर प्रेम करतात अशी काही मंडळींचं मत आहे. आजकालच्या पिढीत आपल्याला खूप सारी कपल दिसून येतात, पण त्या नात्यांमध्ये कमिटमेंटचा अभाव असल्यामुळे ती काही लग्नापर्यंत टिकत नाहीत आणि जरी टिकली तर काही अडचणी आल्यामुळे त्यांचं रूपांतर डायव्होर्समध्ये होतं. पण या सर्व वातावरणात असं एक जोडपं आहे, त्यांनी खरं प्रेम काय असतं हे दाखवून दिलं आहे आणि त्या जोडप्याचं नाव आहे सृजना सुवेदी आणि बिबेक पंगेनी. असं काही लोकांनी ही नावे पहिल्यांदाच ऐकली असतील, पण तुमच्या इंस्टाग्राम फीडवर त्यांच्या रील्स तुम्ही पाहिल्याच असतील. अनेक वर्षाचं प्रेम, त्यानंतर लग्न आणि सुखी संसार करत असताना बिबेक यांना 4 स्टेज कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि त्यात त्यांचा दुर्दैवाने अंत झाला आहे. कोण आहेत सृजना सुवेदी आणि बिबेक पांगेनी आणि कशामुळे या स्वार्थी दुनियेत त्यांच्या प्रेमाला खरी प्रेम कहाणी म्हटलं जातं हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. सृजना सुवेदी आणि बिबेक पांगेनी हे आपल्यासारखेच एक सामान्य कपल होतं. बिबेक आणि सृजना यांची ओळख 9 वर्षापूर्वी झाली. बिबेक हा सृजनाच्या शाळेतील सिनियर होता. काही वर्षाच्या रिलेशनशिप नंतर बिबेक आणि सृजनाने लग्न केलं. मागील वर्षी बिबेक आणि सृजना PhD साठी परदेशात गेले होते. बिबेक आणि सृजना यांचा सुखी संसार चालू होता. त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण ते आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट देखील करत होते आणि लोकांना देखील त्या रील्स आवडत होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला बिबेकच्या डोक्यात सारखं दुखू लागलं. काही दिवसांनंतर त्याला चालण्याचा देखील त्रास होऊ लागला. MRI केल्यानंतर बिबेकला 4 स्टेज कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि या आनंदी जोडप्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर एका महिन्यात बिबेकवर 2 सर्जरी करण्यात आल्या. एवढी बिकट परिस्थिती असताना देखील सृजनाने बिबेकची साथ काही सोडली नाही. कॅन्सरमुळे बिबेकचे केस जात असल्यामुळे सृजनाने देखील तिचे केस कापून टाकले. लहान मुलाप्रमाणे सृजना बिबेकला खाऊ घालत होती आणि त्याला पुस्तक वाचून दाखवत होती. मनात कितीही दुःख असलं तरी ती व्यक्त करत नव्हती, याच आशेवर की बिबेक एक ना एक दिवस यातून बाहेर पडेल. पण काल या आशेचा अंत झाला. दुर्दैवाने बिबेकचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना देखील सृजनाने बिबेकला दिलेल्या साथीमुळे तिला खऱ्या प्रेमाचं प्रतीक मानलं जात आहे. त्यांच्या लग्नापासून बिबेकला कॅन्सर होईपर्यंत आणि त्यानंतर सृजनाने बिबेकची घेतलेल्या काळजीचे सर्व व्हिडिओज इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हा प्रवास पाहताना लोकांना देखील दुःख होत आहे. मंडळी, या दोघांच्या प्रेमाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? सृजनाने खऱ्या प्रेमाचा अर्थ काय असतो हे दाखवून दिलं आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.